नमस्कार. आज मी सोमवती अमावस्येनिमित्त कडेपटा जेजुरी येथे चाललेलो आहे खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी. तुम्ही पाहू शकता आजचा ब्लॉग हा आपला पहिला ब्लॉग आहे. खूप वर्षांनी आज कडेपटा जेजुरीला मी चाललेलो आहे. पाहू शकता खूप सुंदर असे झाडे आलेले आहेत. नवीन खंडोबा मंदिराकडून कडेपटाला जात असताना हा नंदी जो आहे तो कडेपटाकडे तोंड करून बसलेला आहे. तो डोंगर पाहू शकता. तो डोंगर पार करून आपल्याला कडेपटाला जायचं आहे. सगळीकडे हिरवेगार झालेले आहे. ही खंडोबाची मानाची काठी आहे. हा दुसरा टप्पा आलेला आहे. पहिला टप्पा मी हा मागे पाहू शकता सर करून आलेला आहे. पहिला टप्पा हा दुसरा टप्पा चाललेला आहे. प्रकाश खूपच स्पीड मध्ये चालत आहे. पुढे 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 प्रकाश चल तू पुढे. येळकोट येळकोट जय मल्हार. भाग प्रकाश भाग. जुन्या काळातील खडकाळ दगडाचा रस्ता ट्रेकिंगला चालल्यागत वाटत आहे आज मस्तपैकी. एअरकोट एअरकोट जय मल्हार. एअरकोट महादेव महादेव महादेव. ही पालखी नाही ती तेव्हाची आली ती तिकडे महाराज की जय. इथं खड्डे रे. खड्डा आलंय खड्डा आलंय. सेंटरला महादेव महादेव महादेव. पाहू शकता तुम्ही ते आहे जेजुरी मंदिर. तिथून आम्ही चालत आलेलो आहे आणि अजून खूप पुढे चालत जायचं आहे. फोटोशूट साठी बसलेला प्रकाश पाहू शकता तुम्ही. त्या साईडला आहे तो पायरी मार्ग आहे पाहू शकता. तिसरा टप्पा पाहू शकता. सगळ्या टप्प्यामध्ये आम्ही आलेलो आहे. निसर्ग सौंदर्य पाहू शकता तुम्ही. तिसऱ्या टप्प्यामधलं किती भाग आहे. जुनी जेजुरी नवीन जेजुरी सॉरी मंदिराच्या समोर नाजरे धरण. या साईडला पुणे सासवड. तिसरा टप्पा पाहू शकता.
बॉटले थंड उसाचा स्वच्छ ताजा रस मिळेल. चला गारे गोडे थंडगार लिंबू सरबत आहे. पाणी बॉटले थंड उसाचा स्वच्छ ताजा रस मिळेल. थंडगार लिंबू सरबत आहे. पाणी बॉटले थंड उसाचा स्वच्छ ताजा रस मिळेल. चला गारे गोडे थंडगार लिंबू सरबत आहे. पाणी बॉटले थंड उसाचा स्वच्छ ताजा रस मिळेल. सरबत आहे. पाणी बॉटले थंड उसाचा स्वच्छ ताजा रस मिळेल. थंडगार लिंबू सरबत आहे. पाणी बॉटल थंड उसाचा स्वच्छ ताजा रस मिळेल. चला गारे गोडे थंडगार लिंबू सरबत आहे. पाणी बॉटल थंड उसाचा स्वच्छ. कडेपट्टा गडावरती जाण्यासाठी मार्ग वाहतूक करण्यासाठी सर्वात जास्त अनमोल वाटा असतो तो ह्यांचा असतो. ह्या गाडवांचा जे काही सामान आहे ते गाडव ह्यांच्या पाटणीवरती लादून वरती खंडोबाच्या मंदिरापर्यंत नेतात. किती उन्हाळे पावसाळे या पिंडीने पाहिले असते. हे आहे बानाई देवीचे मंदिर, ज्या खंडोबाच्या पत्नी होत्या. पाहू शकता दगडावर दगड कसे मांडलेले आहेत. आता आलो आहे आम्ही चौथ्या टप्प्यामध्ये. हे पाहू शकता चौथा टप्पा. निसर्ग सौंदर्य पाहू शकता. खोल दर्या आहे ह्या साईडला. अरे आम्ही आता वरून चाललो. अजून तेवढे अंतर जायचे आहे. पाहू शकता तुम्ही इतक्या लांब आहे. ह्या दगडीमध्ये सुद्धा एक महादेवाचं मंदिर आहे. जे जुने जाणकार लोक आहेत ते तिथे जातात. दुसरा पायरी मार्ग जो मी दाखवलेला तो तुम्ही इथे पाहू शकता. ह्या रोडने माणसं चालत येतात. पायऱ्यांच्या स्टेप्स आहेत ह्या रोडला. हे पहा नैसर्गिक सौंदर्य. इतक्या उंचावरती खांद्यावरती ओझं घेऊन लोक कसे येतात ते पाहू शकता तुम्ही. आज सोमवती अमावस्या असल्यामुळे खूप गर्दी आहे. तसेच शेवटचा सोमवार देखील आज आहे. त्यामुळे खूप प्रचंड प्रमाणात कडेपठाराला जाण्यासाठी गर्दी आहे. पाहू शकता तुम्ही. फायनली आम्ही मंदिराच्या जवळ आलेलो आहे आत्ता. कडेपठार मंदिरापाशी. हे न्यासा व्यतिरिक्त कोणत्याही अनधिकृत व्यक्तीच्या हातात देऊ नये. न्यासाच्या अधिकृत व्यक्तींशी संपर्क करून आपल्या देणगीची रीतसर नोंद करून त्याची पावती घ्यावी. देणगी द्या, देणगी द्या, देणगी द्या आणि देणगीची रीतसर पावतीही घ्या. देणगी द्या, देणगी द्या आणि देणगीची पावतीही घ्या. अन्नदान हेच श्रेष्ठ दान. बोला हर हर महादेव. हर हर महादेव. चिंतामणी. जय महा तीर्थ क्षेत्र श्री कडेपठार.
श्री खंडोपता लिंग कडेपठार ट्रस्ट जेजुरी भेटवस्तू नवस अन्नदान पोशाख किंवा मंदिर जीर्णोद्धारात काही रक्कम दान देणगी म्हणून द्यायची असल्यास थेट कार्यालयाशी संपर्क करा आणि त्याची रीतसर पावती घ्या. रोख रक्कम अन्नदान जेजूर गडपर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर असे कडेपठार मंदिराच्या वरती समोर लिहिलेले आहे. तुम्ही कधी गेल्यावरती ते पाहू शकता. पानवडी, पांगारे, खानवडी, हरगुडे, वीर ते वीरचे बॅकवॉटर, वीरचे धरण. देवाचे दर्शन घेऊन मन खूप प्रसन्न झाले. खूप छान अशा पद्धतीने कडेपठार खंडोबा देवाचे आज सोमवती अमावस्येनिमित्त दर्शन झाले. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघत आहे. आमच्या निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला भेटले आज, हे खूप भारी प्रसन्न वाटत आहे मला. डोंगराने जणू हिरवी चादर अंगावर घेतली आहे असे वाटते कडेपठारला आल्यावरती हे डोंगर पाहिल्यानंतर. तुम्हीसुद्धा कधी टाईम भेटला संडेच्या दिवशी कडेपठारला अवश्य या आणि इथली हिरवाई अनुभवा. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.